फ्रेंड्स, ओनली फॉर सिव्हिल इंजिनियर्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजपासून आपण पॉलिटी या सब्जेक्टचे लेक्चर स्टार्ट करणार आहोत आणि हे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्री एक्झामसाठी हेल्पफुल ठरणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ज्या काही डिफरंट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, म्हणजे ज्या काही स्पर्धात्मक परीक्षा आहेत, अशा सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी सुद्धा पॉलिटी या सब्जेक्टचे लेक्चर्स आणि या नोट्स तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहेत. तर या ठिकाणी सर्वात अगोदर आपण पाहूया की संविधानाची स्वीकृती केव्हा करण्यात आलेली आहे. तर आपले जे संविधान आहे त्या संविधानाची स्वीकृती म्हणजे या ठिकाणी ॲडॉप्शन ऑफ कॉन्स्टिट्यूशन केव्हा करण्यात आलेलं आहे, 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी. तर या ठिकाणी संविधानाची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 ला करण्यात आलेली आहे. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर हे खूप महत्त्वाचं आहे. 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो कॉन्स्टिट्यूशन डे म्हणजेच संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. तर संविधान दिन केव्हापासून साजरा केला जातो, 2015 पासून संविधान दिन सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान स्वीकृत केलं गेलं, पण संविधानाची अंमलबजावणी किंवा संविधानाचं इम्प्लिमेंटेशन केव्हापासून सुरू केलेलं आहे, तर ते करण्यात आलेलं आहे 26 जानेवारी 1950 पासून. तर या ठिकाणी संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी 26 जानेवारीला काय म्हटलं जातं, संविधानाच्या घटनेच्या प्रारंभीचा दिवस. तर या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे, संविधान दिवस केव्हा सेलिब्रेट केला जातो, 26 नोव्हेंबर या दिवशी, आणि घटनेच्या प्रारंभीचा दिवस कोणता आहे, तर तो आहे 26 जानेवारी. तर या ठिकाणी आपण आता बघणार आहोत संविधान सभेची निर्मिती होण्या अगोदर किंवा स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातील संविधान सभेशी संबंधित ज्या काही महत्त्वाच्या घटना घडून गेल्या आहेत अशा घटनांचा आपण या ठिकाणी ओव्हरलुक घेणार आहोत. तर सर्वात अगोदर या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये 1757 मध्ये झालेलं जे युद्ध होतं ते कोणतं होतं, प्लाशीचं युद्ध होतं. 1757 मध्ये काय झालेलं आहे, प्लाशीचं युद्ध झालेलं आहे. त्यानंतर 1764 मध्ये बरुवार झालेलं आहे, बरुवारचं युद्ध झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी 1858च्या अगोदर 1858 पूर्वी भारतावर कोणाची सत्ता होती, तर ती होती ईस्ट इंडिया कंपनीची. 1858 पूर्वी भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं आणि या ठिकाणी 1858 नंतर भारतावर कोणी राज्य केलेलं आहे, ब्रिटिशांनी राज्य केलेलं आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा कायदा आहे या ठिकाणी रेग्युलेटिंग ऍक्ट किंवा ज्याला म्हटलं जातं नियमन कायदा. तर तो नियमन कायदा केव्हाचा आहे, 1773चा आहे. तर या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, सत्तेचं केंद्रीकरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे नियमन कायद्याद्वारे या ठिकाणी 1774 ला काय झालेलं आहे, भारतातलं स्वातंत्र्यापूर्वीचं पहिलं सुप्रीम कोर्ट या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 1774 मध्ये म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली कोठे, कलकत्ता येथे. आणि त्यावेळी पहिले न्यायाधीश कोण होते, तर ते होते इम्पे. तर या ठिकाणी महत्त्वाचा पॉइंट आहे. नेक्स्ट वन इज द लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल. बेंगालचे लास्ट गव्हर्नर जनरल कोण होते, वॉरेन हेस्टिंग. आणि हेच कोण होते, फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल, वॉरेन हेस्टिंग. त्यांचा कालावधी कार्यकाल काय होता, 1772 ते 1785. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे 1784 चा पिट्स ऍक्ट, ज्याला म्हटलं जातं ऍक्ट ऑफ सेटलमेंट. तर या ठिकाणी बोर्ड ऑफ कंट्रोल कशासाठी होतं, ऍडमिनिस्ट्रेशन साठी होतं. आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर कशासाठी होतं, ट्रेड अँड कॉमर्स म्हणजेच व्यापार आणि वाणिज्यासाठी काय होतं, कोर्ट ऑफ डायरेक्टर. आणि या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेशन साठी काय होतं, बोर्ड ऑफ कंट्रोल. 1784 चा पिट्स ऍक्ट, ज्याला म्हटलं जातं ऍक्ट ऑफ सेटलमेंट. नेक्स्ट वन इज द सनदी कायदा किंवा चार्टर्ड ऍक्ट, 1793 चा सनदी कायदा. तर 1793 चा हा सनदी कायदा आहे. तर हा या ठिकाणी 3 कायदे आहेत, 1813 चा चार्टर ऍक्ट आणि 1833 चा चार्टर ऍक्ट आणि 1853 चा चार्टर्ड ऍक्ट. तर यानुसार या सनदी कायद्यानुसार 1813 मध्ये एज्युकेशन साठी काय खर्च सांगण्यात आलेला आहे, एज्युकेशनवर किती खर्च करण्यात आलेला आहे, 1 लाख पर इयर. आणि 1833 च्या सनदी कायद्यामध्ये म्हणजे 1833 च्या
चार्टर्ड ऍक्ट मध्ये शिक्षणासाठी किती खर्च सांगण्यात आलेला आहे? 10 लाख पर इयर. ओके, म्हणजे हा सरकारकडून दिली जाणारी रक्कम. त्यानंतर बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे? अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. तर बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड विल्यम बेंटिक्स आणि त्यांचा कार्यकाल काय होता? 1828 ते 1835. तर लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी काय केलेले आहे? सती प्रथा बंद केलेली आहे. भारतातील सती प्रथा बंद कोणी केली? तर ती केली लॉर्ड विल्यम बेंटिंग. त्याच्यानंतरचा महत्वाची घटना आहे 1857चा उठाव. तर हा जो 1857चा उठाव आहे, या उठावाची नियोजित तारीख होती 31 मे 1857. नियोजित तारीख तर होती 31 मे 1857, पण ऍक्च्युअल मध्ये हा उठाव कोणत्या दिवशी झालेला आहे? तर तो झालेला आहे 10 मे 1857 या दिवशी. त्यानंतर आहे या ठिकाणी ही जी काही तारीख आहे, या तारखा लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट वन इज द, या ठिकाणी 1 नोव्हेंबर 1858 रोजी राणीचा जाहीरनामा सादर करण्यात आलेला आहे. कुठे? अलाहाबाद या ठिकाणी. तो कोणी सादर केला? लॉर्ड कॅनिंग यांनी. आणि त्यांचा कालावधी काय आहे? कार्यकाल काय आहे? 1856 ते 1882. तर या ठिकाणी 1858 मध्ये जो राणीचा जाहीरनामा सादर केला, त्यामध्ये काय झालेला आहे? भारतावर 1858च्या राणीच्या जाहीरनाम्याच्या पूर्वी काय होतं? ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतामध्ये होती. तर या ठिकाणी या जाहीरनाम्याने काय केलेलं आहे? ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि भारतावर ब्रिटिश पार्लिमेंटची सत्ता अस्तित्वात आली. तर त्यावेळी भारताचा जो गव्हर्नर जनरल होता, तर तो कोण झाला? भारताचा व्हाईसरॉय झाला. म्हणजे भारताचं गव्हर्नर जनरल हे पद बदललं गेलं आणि त्या ठिकाणी व्हाईसरॉय हे नवीन पद अस्तित्वात आलं. तर या ठिकाणी भारताचा जो शेवटचा गव्हर्नर जनरल होता, तो कोण होता? लॉर्ड कॅनिंग होता. तर या ठिकाणी गव्हर्नर जनरलचं पद व्हाईसरॉय झाल्यामुळे आता या ठिकाणी गव्हर्नर जनरल जो होता शेवटचा, लॉर्ड कॅनिंग होता, तर तोच कोण झाला? भारताचा पहिला व्हाईसरॉय झाला. तर या ठिकाणी हे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत. नेक्स्ट वन इज, आता पाहूया 1861चा कायदा, इंडियन काउन्सिल ऍक्ट, ज्यालाच म्हटलं जातं भारतीय परिषद कायदा. तर इंडियन काउन्सिल ऍक्ट नुसार भारतामध्ये सर्वात अगोदर पहिल्यांदा 1862 या वर्षी 3 उच्च न्यायालयांची स्थापना केली. ओके, 1862 मध्ये 3 उच्च न्यायालय कोणकोणते स्थापन केले? कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास. ओके, तर ही 3 उच्च न्यायालये स्थापन करण्यात आली 1862 मध्ये इंडियन काउन्सिल ऍक्ट नुसार. 1861चा कायदा आहे हा. दिस वन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर 1866 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचं सध्याचं नाव काय आहे? प्रयागराज आहे. तर हे देखील बदललेले नाव विचारले जाऊ शकते. त्यानंतर फैजाबाद उच्च न्यायालय जे आहे त्याचे नाव बदलून सध्या काय करण्यात आलेले आहे? अयोध्या असे करण्यात आलेले आहेत. तर भारतामध्ये एकूण उच्च न्यायालये किती आहेत? भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालये आहेत आणि 25वे जे उच्च न्यायालय आहे ते अमरावतीमध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. तर हे अमरावती म्हणजे महाराष्ट्रातलं अमरावती नाही, तर ते आंध्र प्रदेश या राज्यातील अमरावती आहे. तर या ठिकाणी भारतामध्ये एकूण उच्च न्यायालये आहेत 25 आणि 25वे उच्च न्यायालय आहे अमरावती, जे आंध्र प्रदेशमध्ये आहे. नेक्स्ट वन इज, आता पुढची महत्वाची घटना आहे 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली 1905 मध्ये. तर ती त्यावेळी कोण होतं? लॉर्ड कर्झन होते. तर 1911 मध्ये ही फाळणी रद्द करण्यात आली. त्यानंतर 1909 मध्ये काय झालं? मॉर्ले मिंटो ऍक्ट करण्यात आला. या ठिकाणी मॉर्ले म्हणजे कोण? मॉर्ले हा सेक्रेटरी होता आणि मिंटो हा व्हाईसरॉय होता. म्हणजेच मॉर्ले मिंटो ऍक्ट या दोघांच्या अंडर या ठिकाणी मॉर्ले मिंटो ऍक्ट झालेला आहे. तर या मॉर्ले मिंटो ऍक्ट नुसार मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली गेली.
ओके, तर हा मॉर्लेमेंटो ऍक्ट केव्हाचा आहे? 1909 चा. आता त्या ठिकाणी पुढचं पाहूया आपण. 1919 चा मॉन्टेग्यू केम्फर्ड ऍक्ट. तर या ठिकाणी मॉन्टेग्यू कोण आहे? सेक्रेटरी आहे आणि केम्फर्ड कोण आहे? व्हाईसरॉय आहेत. तर मॉन्टेग्यू केम्फर्ड ऍक्ट नुसार 1919 चा कायदा आहे हा, आणि ह्या ऍक्ट नुसार ब्रिटिश सरकारने 2 खाती निर्माण केली. पहिली खाती होती राखीव खाती आणि दुसरी खाती होती सोपीव खाती. तर या ठिकाणी राखीव खाती जी होती ती ब्रिटिशांसाठी आरक्षित होती. रिझर्व कोणासाठी होती? ब्रिटिशांसाठी रिझर्व केलेली होती. कोणती खाती? राखीव खाती. आणि सोपीव खाती कोणासाठी होती? तर ती भारतीयांसाठी होती. तर ही जी 2 खाती कोणत्या ऍक्टने तयार करण्यात आली? मॉन्टेग्यू केम्फर्ड ऍक्ट 1919 चा कायदा. नेक्स्ट वन इज पुढची महत्वाची घटना आहे 9 जानेवारी 1915 मध्ये महात्मा गांधी भारतामध्ये आले. तर या ठिकाणी 9 जानेवारी 1915 ला महात्मा गांधी भारतात आल्यामुळे 9 जानेवारी हा जो दिवस आहे तो प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. प्रवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी सेलिब्रेट केला जातो किंवा प्रवासी भारतीय दिवस असे कोणत्या दिवसाला म्हटले जाते? तर 9 जानेवारी. कारण या ठिकाणी 9 जानेवारी 1915 ला महात्मा गांधी भारतात आले होते. तर महात्मा गांधी जे आहेत त्यांचे राजकीय गुरु कोण होते? तर ते होते गोपाळ कृष्ण गोखले. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात. तर या ठिकाणी गांधीजींचे 3 महत्वाचे सत्याग्रह आहेत 1917 मध्ये करण्यात आलेले. चंपारण्य सत्याग्रह, अहमदाबाद सत्याग्रह आणि खेडा सत्याग्रह. हे 3 सत्याग्रह महत्वाचे आहेत जे 1917 मध्ये झालेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी पुढची घटना आहे 1919 चा रौलेट कायदा, ज्याला ब्लॅक ऍक्ट म्हटलं जातं किंवा काळा कायदा असं देखील म्हटलं जातं. तर हा जो रौलेट कायदा आहे या कायद्याला सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांनी विरोध केला होता. त्यानंतर 13 एप्रिल 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड झाला. पुढची घटना झाली 1 ऑगस्ट 1920 मध्ये असहकार चळवळ सुरू झाली. 1 ऑगस्ट 1920 ला असहकार चळवळ सुरू झाली आणि याच दिवशी लोकमान्य टिळक यांचा मृत्यू देखील झालेला आहे. ओके, तर या ठिकाणी 1 ऑगस्ट 1920 ला 2 महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. एक तर असहकार चळवळ सुरू झाली आणि दुसरं म्हणजे लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. तर ही जी काही असहकार चळवळ आहे ती 1922 पर्यंत चाललेली आहे. तर या ठिकाणी ही जी काही असहकारी चळवळ आहे जी 1 ऑगस्ट 1920 मध्ये सुरू झाली होती, तर या ठिकाणी 1922 ला काय झालं? उत्तर प्रदेश मधील चौरी चौरा हे जे ठिकाण आहे तर चौरी चौरा येथील पोलीस चौकीला संतप्त जमावाने आग लावली आणि या आगीमध्ये 22 पोलीस आणि 1 PSI यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गांधीजींना ही असहकार चळवळ बंद करावी लागली. तर या ठिकाणी असहकार चळवळ सुरू झाली 1 ऑगस्ट 1920 मध्ये आणि या ठिकाणी गांधीजींनी 1922 मध्ये असहकार चळवळ थांबवली, बंद केली. त्यानंतर 1922 मध्ये महात्मा गांधींनी यंग इंडिया हे पुस्तक लिहिले. ओके, हे महत्वाचा पॉइंट आहे हा. 1922 मध्ये गांधीजींनी यंग इंडिया हे पुस्तक लिहिले आणि ह्या पुस्तकामध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर संविधान सभा अशा शब्दाचा उल्लेख किंवा उच्चार न करता यंग इंडिया या पुस्तकामध्ये महात्मा गांधींनी संविधान सभेची मागणी केली. ओके, तर अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की या ठिकाणी संविधान सभा या शब्दाचा उल्लेख न करता संविधान सभेची मागणी सर्वात अगोदर कोणी केली? तर ती मागणी कोणी केली? महात्मा गांधींनी केली. तर ती कोणत्या पुस्तकातून केली? यंग इंडिया या पुस्तकाद्वारे महात्मा गांधींनी संविधान सभा या शब्दाचा उल्लेख न करता सर्वात अगोदर संविधान सभेची मागणी केली. आता पुढचा पॉइंट पाहूया आपण. 1928 एकतर 1928 मध्ये नेहरू रिपोर्ट सादर केला गेला. नेहरू अहवाल ज्याला म्हटलं जातं सादर केला गेला. तर तो कोणी सादर केला? मोतीलाल नेहरू यांनी सादर केला. कोणता? नेहरू रिपोर्ट. त्यानंतरची पुढची घटना आहे 1934. 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय दॅट इज MN रॉय यांनी काय केलं? सर्वात प्रथम संविधान सभा या शब्दाचा उल्लेख करून संविधान सभेची मागणी केली. तर याच्यापूर्वी आपण काय पाहिलं? 1922 मध्ये
1922 मध्ये महात्मा गांधींनी काय केलं, त्यांच्या यंग इंडिया या पुस्तकामध्ये संविधान सभा या शब्दाचा उल्लेख न करता संविधान सभेची मागणी केली. त्यानंतर 1934 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी काय केलं, संविधान सभा या शब्दाचा उल्लेख करून प्रथमतः संविधान सभेची मागणी केली. कोणी? मानवेंद्रनाथ रॉय यांनी. नेक्स्ट वन इज, तर मानवेंद्रनाथ रॉय जे आहेत हे डाव्या विचारसरणीचे व्यक्ती म्हणून ओळखले जातात. तर तो प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. पुढची महत्वाची घटना आहे 1938 ची. तर 1938 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी सार्वभौम असलेल्या संविधान सभेची मागणी केली. तर या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो, सार्वभौम असलेल्या संविधान सभेची मागणी कोणी केली, तर ती कोणी केली? जवाहरलाल नेहरू यांनी केली. कोणत्या वर्षी केली? 1938 मध्ये केली. ओके. सार्वभौम म्हणजे कशी? स्वतंत्र अशा संविधान सभेची मागणी केली, ज्या संविधान सभेचे पूर्ण कामकाज फक्त भारतीय बघतील. तर सार्वभौम असलेल्या संविधान सभेची मागणी जवाहरलाल नेहरू यांनी कधी केली? 1938 मध्ये केली. त्यानंतर 1914 ते 1918 मध्ये पहिले महायुद्ध झाले होते. 1939 ते 1945 मध्ये दुसरे महायुद्ध झाले होते. या ठिकाणी 1939 मध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सुभाषचंद्र बोस हे 1939 च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर 1940 मध्ये ऑगस्ट संधी झाली आणि या ऑगस्ट संधीमध्ये लॉर्ड लिन लिथगो यांनी काय सांगितलं की संविधान सभेतील सदस्य हे मुख्यतः भारतीय असतील. 1940 च्या ऑगस्ट संधीमध्ये हे कोणी सांगितलेलं आहे? लॉर्ड लिन लिथगो यांनी काय सांगितलं? संविधान सभेतील सदस्य हे मुख्यतः भारतीय असतील. म्हणजे याच्यामध्ये ब्रिटिश सदस्य देखील असणार आहेत, पण जास्तीत जास्त सदस्य भारतीय असतील. पण जवाहरलाल नेहरू यांना कशी संविधान सभा हवी होती? सार्वभौम म्हणजे स्वतंत्र, ज्यामध्ये सर्व सदस्य कोण असतील? भारतीय असतील. ओके. त्यानंतर 1942 ची क्रिप्स योजना झाली. या क्रिप्स योजनेचे अध्यक्ष होते सर स्टॅफर्ड क्रिप्स. ओके. क्रिप्स योजनेचे अध्यक्ष कोणते होते? सर स्टॅफर्ड क्रिप्स. आणि ही क्रिप्स योजना किंवा क्रिप्स मिशन ज्याला म्हटलं जातं कधी झालेलं आहे? 1942 मध्ये. सॉरी. त्यानंतरची पुढची घटना आहे या ठिकाणी 6 ऑगस्ट 1945 मध्ये हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. त्यानंतर 9 ऑगस्ट 1945 मध्ये म्हणजे 3 दिवसानंतरच नागासाकी या शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. आणि या ठिकाणी 15 ऑगस्ट 1945 मध्ये काय झालेलं आहे? दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली. ह्या महत्वाच्या घटना आहेत. आता पुढे आपण पाहूया 1946 ची कॅबिनेट मिशन, ज्याला त्रिमंत्री योजना असं देखील म्हटलं जातं. तर या कॅबिनेट मिशनचे 3 सदस्य होते. ते 3 सदस्य कोणते कोणते होते? या तीनही सदस्यांची नावं लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे कॅबिनेट मिशनचे 3 सदस्य होते पेथिक लॉरेन्स, एव्ही अलेक्झांडर आणि सर स्टॅफर्ड क्रिप्स. हे 3 सदस्य होते. त्रिमंत्री योजना म्हणजे कॅबिनेट मिशनची जी 1946 मध्ये झालेली आहे. आणि या कॅबिनेट मिशनचे चेअरमन म्हणजे अध्यक्ष कोण होते? तर ते होते पेथिक लॉरेन्स. हे व्हेरी IMP आहे. तर या ठिकाणी या त्रिमंत्री योजनेमध्ये काय करण्यात आलेलं आहे? 389 सदस्यांची संविधान सभा बनवण्यात आली. तर या 389 मध्ये 292 कोण होते? प्रांत होते. 4 कमिशनर्स होते आणि 93 कोण होते? संस्थानिक होते. तर या 292 पैकी जे 292 प्रांत होते ज्यांना म्हटलं जातं प्रोव्हिजन्स. तर या 292 प्रांतांपैकी सर्वात मोठा प्रांत जो होता तर तो होता संयुक्त प्रांत, ज्याच्या 55 जागा होत्या. आणि त्यानंतर ब्रिटिश इंडियाच्या किती जागा होत्या? या ठिकाणी 11 जागा होत्या. तर हा जो संयुक्त प्रांत आहे तो कुठला आहे? उत्तर प्रदेश मध्ये आहे, जो सर्वात मोठा प्रांत आहे. तर या ठिकाणी 4 कमिशनर्स आहेत आणि हे कमिशनर्स कोणते कोणते आहेत? दिल्ली, अजमेर मारवाड, कुर्ज आणि बलुचिस्तान. आणि या ठिकाणी 93 संस्थानिके होती.
नेक्स्ट वन इज 1935 चा कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. तर हा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे, या ऍक्टने त्या काळातील जे प्रांत होते, जे प्रोव्हिजन्स होते, त्यांना स्वायत्तता म्हणजे ऑटोनॉमी दिली होती. तर ही प्रांतिक स्वायत्तता जी आहे ती 1937 ते 1939 पर्यंत अस्तित्वात राहिली. 1937 to 1939 पर्यंत ही प्रांतिक स्वायत्तता अस्तित्वात राहिली. तर या ठिकाणी 1935च्या ऍक्टने, जो ऍक्ट होता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, या ऍक्टने त्या काळातील प्रांतांना स्वायत्तता दिली आणि ही स्वायत्तता 1937 ते 1939 पर्यंत अस्तित्वात राहिली. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत, या ठिकाणी 389 जे सदस्य होते संविधान सभेचे, तर त्या 389 सदस्यांपैकी 296 म्हणजे 296 जे सदस्य होते ते या ठिकाणी निवडणुकीने नियुक्त करण्यात आले होते. ओके, बाय इलेक्शन. आणि हे जे इलेक्शन होतं ते कसं होतं, इनडायरेक्ट इलेक्शन होतं. इलेक्शनचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे डायरेक्ट इलेक्शन आणि एक म्हणजे इनडायरेक्ट इलेक्शन. तर या ठिकाणी हे 389 पैकी 296 जे सदस्य होते ते अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय पद्धतीने निवडून आले होते आणि 93 सदस्य कसे होते, नॉमिनेटेड होते. ओके, तर या ठिकाणी जुलै ऑगस्ट 1946 मध्ये या ठिकाणी एकल संक्रमणीय पद्धतीने निवडणूक घेण्यात आली होती. तर या ठिकाणी जसं की आपण पाहिलं, इलेक्शनचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे डायरेक्ट पद्धत आणि दुसरी आहे इनडायरेक्ट. तर डायरेक्ट मेथड मध्ये कोणती पद्धत असते, ती प्रौढ मतदान पद्धती. म्हणजे 18 वर्षापुढील जे काही सदस्य, जे काही व्यक्ती आहेत ते या ठिकाणी प्रत्यक्ष भाग घेऊ शकतात. 18 पुढील जे लोक आहेत ते प्रत्यक्षपणे मतदान करू शकतात, ती असते प्रौढ मतदान पद्धती. आणि इनडायरेक्ट इलेक्शन म्हणजे एकल संक्रमणीय पद्धती. तर जनतेने निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत, फक्त ते प्रतिनिधीच वोटिंग करतात, तर ती झाली एकल संक्रमणीय पद्धती. तर या ठिकाणी 1946 मध्ये, जुलै ऑगस्ट 1946 मध्ये ज्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या, त्या निवडणुकीचा रिझल्ट काय लागला होता पाहू. कोणत्या पक्षासाठी किती जागा आल्या होत्या हे महत्वाचं आहे. तर काँग्रेसच्या 208 जागा निवडून आल्या होत्या, मुस्लिम लीगच्या 73 जागा होत्या, अपक्ष उमेदवारांच्या 8 जागा होत्या, महिला उमेदवारांच्या 15 जागा होत्या आणि 7 असे पक्ष होते त्या पक्षांना फक्त एक जागा मिळाली होती. ओके, त्या पक्षांना किती, एक जागा मिळाली होती. तर या कोणत्या पक्षाने किती जागा त्यावेळेस मिळवल्या होत्या जुलै ऑगस्ट 1946 च्या मतदानामध्ये, हे महत्वाचं आहे. तर 7 असे पक्ष होते ज्यांना किती जागा मिळाल्या होत्या, फक्त एक जागा मिळाली होती. तर असे पक्ष देखील विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी काही इम्पॉर्टंट पक्षांची नावे, इम्पॉर्टंट ज्या पार्टीज आहेत त्यांची नावे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यापैकी 4-5 लक्षात ठेवली तरी बाय इलिमिनेशन मेथड आपल्याला आन्सर फाइंड आउट करता येईल. तर 1946 च्या निवडणुकीमध्ये फक्त एक जागा मिळवलेले पक्ष युनियन्स पार्टी, त्यानंतर कृषी प्रजा पार्टी, कम्युनिस्ट, शीख नॉन काँग्रेस, शेड्यूल कास्ट फेडरेशन, युनियन मुस्लिम. तर हे या ठिकाणी 7 पक्ष देण्यात आलेले आहे. याच्यातले 4-5 जरी तुम्ही लक्षात ठेवले तर या ठिकाणी बाय इलिमिनेशन मेथड तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. आता नेक्स्ट पाहूया आपण संविधान सभा कामकाजाविषयी. तर संविधान सभा जी आहे तिचं कामकाज एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस चाललं होतं. म्हणजे संविधान सभेचं कामकाज 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालू होतं. संविधान सभा निर्माण होण्यासाठी किती कालावधी लागलेला आहे, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता ही जी काही संविधान सभा आहे, ही संविधान सभेचं कामकाज चालू असताना एकूण 11 अधिवेशने झाली होती. पण संविधान सभेचे महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना हे या अशा 2 व्यक्ती होत्या जे या संविधान सभेच्या सदस्यच नव्हते. तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, चुकी बरोबर, सत्य असत्य विधान सांगा. महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य होते. तर बऱ्याच वेळा
असं वाटू शकतं की हा महात्मा गांधी संविधान सभेचे सदस्य होते, पण ऍक्च्युअली मध्ये महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना या दोन व्यक्ती संविधान सभेच्या सदस्यच नव्हत्या. ओके. त्यानंतर संविधान सभेची किती अधिवेशनं झालेली आहे? 11 अधिवेशनं झालेली आहे. आणि या 11 अधिवेशनांपैकी 7वे अधिवेशन हे सर्वात मोठे अधिवेशन होते. प्रश्न विचारला जाऊ शकतो, सर्वात मोठे अधिवेशन कोणते होते, कितवे होते? तर ते 7वे अधिवेशन सर्वात मोठे होते. आणि सर्वात लहान अधिवेशन होते 6वे अधिवेशन. आणि या 6व्या अधिवेशनालाच म्हटलं जातं एकदिवसीय अधिवेशन. तर या ठिकाणी 7वे अधिवेशन सर्वात मोठे अधिवेशन होते आणि 6वे अधिवेशन हे सर्वात लहान अधिवेशन होते. किंवा एकदिवसीय अधिवेशन कोणत्या अधिवेशनाला म्हटले जाते? तर ते म्हटले जाते 6व्या अधिवेशनाला. असे प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. त्यानंतर या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला. आणि या स्वातंत्र्यापूर्वी एकूण 4 अधिवेशने झाली. स्वातंत्र्यापूर्वी किती? स्वातंत्र्यापूर्वी 4 अधिवेशने झाली आणि स्वातंत्र्यानंतर एकूण 5 अधिवेशन या ठिकाणी 7 अधिवेशने झाली. स्वातंत्र्यापूर्वी 4 अधिवेशने झाली आणि स्वातंत्र्यानंतर 7 अधिवेशने झाली. आणि स्वातंत्र्य मिळाले कोणत्या अधिवेशनादरम्यान? तर या ठिकाणी भारताला 5व्या अधिवेशनादरम्यान स्वातंत्र्य मिळालेले आहे. ओके. तर हे देखील महत्वाचं आहे. हा सर्व पार्ट्स तुम्हाला नोट्स मध्ये मिळून जाईल. तर आता या ठिकाणी 9 डिसेंबर 1946 मध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना संविधान सभेचे हंगामी म्हणजेच तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. तर या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष किंवा तात्पुरते अध्यक्ष कोण होते? तर ते कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, जे कोण होते? संविधान सभेचे हंगामी म्हणजेच तात्पुरते अध्यक्ष होते. आता संविधान सभेचे कायमस्वरूपी जे अध्यक्ष होते ते तर आपल्याला माहितच आहे. ते कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. पण संविधान सभेची जे हंगामी किंवा तात्पुरते अध्यक्ष होते ते कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. आणि या ठिकाणी 9 डिसेंबर 1946 मध्ये फ्रँक अँथोनी यांनी संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कामकाज पार पाडले. तर संविधान सभेचे हंगामी किंवा तात्पुरते अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. आणि संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कामकाज कोणी पार पाडलेले आहे? फ्रँक अँथोनी यांनी. त्यानंतर हे केव्हा होते? 9 डिसेंबर 1946 मध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष होते. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आलेली. 9 डिसेंबरला डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आणि 11 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोणाला बनवलं गेलं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना. तर या ठिकाणी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा जे आहे ते खूपच वयस्कर असे गृहस्थ होते आणि ते आजारी पडल्यामुळे या ठिकाणी संविधान सभेला एक कायमस्वरूपी अध्यक्ष असणे खूप महत्वाचे होते. म्हणून या ठिकाणी 11 डिसेंबर 1946 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ओके. तर या ठिकाणी हंगामी किंवा तात्पुरते अध्यक्ष आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे लक्षात ठेवायला. तर आता पुढे आपण पाहूया 11 डिसेंबर 1946 हे आपण पाहिलेलं आहे. संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. त्यानंतर 13 डिसेंबर 1946 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन मांडला. कधी? 13 डिसेंबर 1946 मध्ये. तर उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता? तो मांडला होता जवाहरलाल नेहरू यांनी. कधी मांडला होता? 13 डिसेंबर 1946 मध्ये. खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत हे. तर या ठिकाणी 22 जानेवारी 1947 ला या ठरावाला संविधान सभेने संमती दिली. तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता? जवाहरलाल नेहरू यांनी. उद्दिष्टांचा ठराव जवाहरलाल नेहरू यांनी केव्हा मांडला होता? 13 डिसेंबर 1946 मध्ये. उद्दिष्टांच्या ठरावाला केव्हा संमती दिली संविधान सभेने? तर ती दिली 22 जानेवारी 1947 ला. अशा पद्धतीचे महत्वाचे क्वेश्चन्स यावर विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी जे पहिले अधिवेशन आहे
ते केव्हा पार पडले? पहिले अधिवेशन केव्हा झालेलं? 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पहिले अधिवेशन केव्हा झालेले? 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946 पर्यंत पहिले अधिवेशन चाललेले आहे. त्यानंतर माउंटबॅटन प्लॅन म्हणजेच माउंटबॅटन योजना, कालावधी काय आहे? जून 1947. नेक्स्ट वन इज, या ठिकाणी ही जी तारीख आहे ही देखील खूप महत्वाची आहे. 28 एप्रिल 1947 या दिवशी 6 संस्थानिकांनी संविधान सभेत भाग घेतला आणि जी संस्थानं कोणती होती? बडोदा संस्थान, पटियाला संस्थान, जयपूर संस्थान, बिकानेर संस्थान, रेवा संस्थान आणि उदयपूर संस्थान. तर यावर कशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो? 6 संस्थानिक कोणत्या 6? या ठिकाणी संविधान सभेत 6 संस्थानिकांनी भाग घेतला. कोणत्या दिवशी घेतला? 28 एप्रिल 1947 या दिवशी. आणि ही जी संस्थानं आहेत ती संस्थानं विचारली जाऊ शकतात. तर 28 एप्रिल 1947 रोजी संविधान सभेत भाग घेणारे 6 संस्थानिक कोणते होते? बडोदा, जयपूर, पटियाला, बिकानेर, रेवा आणि उदयपूर. तर या ठिकाणी ही सर्व नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत विथ दिस डेट. त्यानंतर माउंटबॅटन प्लॅन जे आपण पाहिलेला आहे जून 1947 चा आहे. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पण काय आहे? 1947 चा. आणि या ठिकाणी स्वातंत्र्य संमती कधी मिळालेली आहे? 18 जुलै 1947 मध्ये. तर 1947 मध्ये ह्या ज्या 3 घटना आहेत ह्या खूप महत्वाच्या घटना आहेत. ओके, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1947 मधील महत्वाच्या घटना. आता या ठिकाणी ईस्ट पाकिस्तान जे आहे, या ठिकाणी ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तान असे दोन डिवायडेशन झालेले आहे. तर ईस्ट पाकिस्तान म्हणजे काय आहे? सध्याचे बांगलादेश आहे, ज्याची निर्मिती कधी झालेली आहे? 1971 मध्ये. आता या ठिकाणी 1947 मध्ये काय झालेलं आहे पहा, संविधान सभेतील सदस्यांची संख्या 389 वरून 299 झाली. म्हणजे या ठिकाणी सर्वात अगोदर ज्यावेळी कॅबिनेट मिशन मध्ये आपण पाहिलेलं आहे 389 सदस्यांची संविधान सभा बनवण्यात आली. तर या ठिकाणी 1947 मध्ये हे जे काही संविधान सभेतील सदस्य आहे यांची संख्या 389 वरून किती झाली? 299 झाली. तर ही संख्या कमी का झाली? कारण या ठिकाणी स्वातंत्र्यापूर्वी 389 होती आणि स्वातंत्र्यानंतर या संविधान सभेतील जे काही सदस्य होते, काही सदस्य हे कुठे गेले? पाकिस्तानमध्ये गेले, ईस्ट वेस्ट पाकिस्तानमध्ये गेले. त्यामुळे या ठिकाणी 389 वरून सदस्य संख्या किती झाली? किती राहिली? 299 एवढी राहिली. आता ही जी काय आपली संविधान सभा आहे ही संविधान सभा 2 प्रकारचं काम करत होती. एक म्हणजे घटना निर्मितीचं काम आणि दुसरं म्हणजे कायदे निर्मितीचं काम. तर ज्यावेळी आपली संविधान सभा घटना निर्मितीचं काम करत होती त्यावेळी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून कोण असायचे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि ज्यावेळी संविधान सभा कायदे मंडळ म्हणून काम करत असे त्यावेळी संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? गणेश वासुदेव मावळणकर. हे खूपच महत्वाचे प्रश्न आहेत जे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचारले जाऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी संविधान सभा एक तर 2 प्रकारचं काम करत होती, घटना निर्मितीचं काम आणि कायदे निर्मितीचं काम. मग घटना निर्मितीचं काम ज्यावेळी करेल संविधान सभा त्यावेळेचा अध्यक्ष वेगळा असणार आहे, ते कोण होते? राजेंद्र प्रसाद. आणि ज्यावेळी संविधान सभा कायदे निर्मितीचं काम करत होती त्यावेळेचे अध्यक्ष देखील कसे होते? वेगळे होते, जे होते गणेश वासुदेव मावळणकर. आणि 1947 मध्ये झालेली पुढची एक महत्वाची घटना काय आहे? संविधान सभा पूर्ण सार्वभौम बनली. कधी? 1947 मध्ये. 1947 मध्ये आपली संविधान सभा पूर्ण सार्वभौम म्हणजे स्ववर्जीयन बनली. आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य बनले होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आता विचार केला तर हे कोण आहेत? भारताच्या संविधान सभेचे सदस्य असले पाहिजे होते, पण ते तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य बनले होते. तर त्याविषयी आपण थोडंसं पाहूया तर कसे बनले होते. नेमकं काय झालं की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य बनले.
तर या ठिकाणी जुलै ऑगस्ट 1947 मध्ये या ठिकाणी पहिल्या संविधान सभेच्या निवडणुका झाल्या. म्हणजे संविधान सभेतील सदस्यांच्या नियुक्तीसाठी त्यावेळेस निवडणुका घेण्यात आल्या होत्या. तर जुलै ऑगस्ट 1947 मध्ये पहिल्या संविधान सभेच्या निवडणुका झाल्या. तर या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतातून निवडणूक लढवत होते. पण या निवडणुकीमध्ये काय झालं, ते पराभूत झाले. आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहे त्यांचं संविधान सभेमध्ये असणं किती महत्वाचं आहे याची कल्पना राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांना होती. त्यामुळे त्यांनी काय केलं, बंगाल प्रांतामधील जेस्सोर आणि खुलना या प्रांतामधून जे निवडून आलेले होते ते होते जोगेंद्रनाथ मंडल. तर हे जे काही जोगेंद्रनाथ मंडल आहेत यांची मनधरणी केली आणि जोगेंद्रनाथ मंडल यांना राजीनामा द्यायला लावला. तर मग यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी नव्याने निवडणुका घेण्यात आल्या आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगालमधून निवडणूक लढवली आणि त्यांनी बंगालमधून संविधान सभेचे सदस्य बनले. त्यानंतर 1947 नंतर काय झालं, 1947 नंतर हे जे काही जेस्सोर आणि खुलना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेस्सोर आणि खुलना या प्रांतातून निवडणूक लढवली. तर 1947 नंतर जेस्सोर आणि खुलना हा जो प्रांत आहे हा पूर्व पाकिस्तानात गेला. कुठे गेला? पूर्व पाकिस्तानमध्ये गेला जेस्सोर आणि खुलना प्रांत. तर हा पूर्व पाकिस्तानात गेल्यामुळे, आता पूर्व पाकिस्तानामध्ये हा प्रांत गेल्यामुळे या संविधान सभेतील जे सदस्य होते तेथील, तर ते देखील त्या पाकिस्तानचाच भाग होणार होते, पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य होणार होते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा काय झाले, या ठिकाणी पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य बनले. तर अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक दृष्ट्या पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य बनले होते. आता त्यानंतर काय झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते भारतातील संविधान सभेचे सदस्य असणं आता इम्पॉर्टंट होतं. त्यावेळी काय केलं, बाबासाहेबांनी त्या ठिकाणी बंगालमधून राजीनामा दिला आणि त्यांनी मुंबईमध्ये, त्यावेळी मुंबई प्रांतामध्ये M.R. जयकर जे होते, या M.R. जयकर यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राजीनामा द्यायला सांगितला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भारतीय संविधान सभेत असणं किती महत्वाचं आहे असं M.R. जयकर यांना समजून सांगितलं आणि त्यांना राजीनामा द्यायला सांगितला. तर मग त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई प्रांतातून पुन्हा एकदा निवडणूक लढवली आणि ते अशा पद्धतीने भारताच्या संविधान सभेचे सदस्य बनले. अशा पद्धतीने सर्वात अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते, कसे या ठिकाणी पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य बनले होते. आता आपण पुढचा मुद्दा पाहूया, ड्राफ्टिंग समिती म्हणजे ज्याला म्हटलं जातं मसुदा समिती. तर मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते ते कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि या मसुदा समितीची स्थापना केव्हा झालेली, 29 ऑगस्ट 1947 मध्ये. या ठिकाणी मसुदा समितीशी रिलेटेड जे पॉइंट्स आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या मसुदा समितीची स्थापना झाली 29 ऑगस्ट 1947 मध्ये. मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते, तर एकूण 7 सदस्य होते, एक अध्यक्ष आणि 6 इतर सदस्य. तर अध्यक्ष कोण होते आपल्याला माहित आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मसुदा समितीचे अध्यक्ष. आणि बाकीचे 6 जे सदस्य आहेत मसुदा समितीतील ड्राफ्टिंग कमिटीमधील, त्याची देखील नावे विचारली जाऊ शकतात. तर ती नावं लक्षात ठेवायची आहे. तर ते कोण होते, मोहम्मद सादुल्ला, दुसरे आहेत KM मुन्शी, तिसरे आहेत गोपाल स्वामी अय्यंगार आणि चौथे आहेत कृष्णस्वामी अय्यर, पाचवे आहेत माधवराव आणि 6वे आहेत TT कृष्णम्माचारी. ओके, या ठिकाणी तुम्हाला ट्रिक देखील देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी हे जे काही सदस्य आहेत, आता यामध्ये पहा
मूळ सदस्य वेगळे होते, या ठिकाणी दोन जे आहेत ते दोन सदस्य बदललेले आहेत। मूळ सदस्य कोण होते? एम.एल. मित्तल आणि डी.पी. खैतर। तर या ठिकाणी एम.एल. मित्तल हे मूळ सदस्य होते आणि त्यानंतर कोण सदस्य झाले होते? माधवराव। त्या आणि डी.पी. खैतर हे मूळ सदस्य होते आणि त्यानंतर कोण सदस्य बनलेले आहे? टी.टी. कृष्णम्माचारी। तर असं देखील विचारलं जातं की मूळ सदस्य कोणते होते? तर या ठिकाणी ड्राफ्टिंग समितीचे म्हणजे मसुदा समितीतील मूळ सदस्य कोण होते? एम.एल. मित्तल आणि डी.पी. खैतर। तर या ठिकाणी एम.एल. मित्तलच्या जागी कोण घेण्यात आलेलं होतं? माधवराव आणि डी.पी. खैतरच्या जागी कोण घेण्यात आलेलं आहे? टी.टी. कृष्णम्माचारी। नेक्स्ट वन इज द संविधान सभेचे अध्यक्ष आपल्याला माहित आहे कोण होतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। पण या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय होते? संविधान सभेचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष होते। जर हंगामी अध्यक्ष विचारलं किंवा तात्पुरते अध्यक्ष विचारलं तर ते कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते? तर संविधान सभेचे दोन उपाध्यक्ष होते। पहिले म्हणजे एच.सी. मुखर्जी आणि दुसरे म्हणजे यू.टी. कृष्णम्माचारी। तर या ठिकाणी हे दोन्ही उपाध्यक्षांची नावे देखील आपल्याला लक्षात ठेवायची आहे। तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण संविधान सभेचे जे कामकाज वगैरे आहे ते या ठिकाणी पाहिलेलं आहे। संविधान सभेतील जे काही विविध कलम आहेत, विविध कलमांच्या ज्या तरतुदी आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत। तर या ठिकाणी हा व्हिडिओ जो आहे जो तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।